आजची पत्रकार परिषद माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये जे दोन महत्त्वाचे उपक्रम मी सुरू केलेले आहेत त्याचा गोषवारा, त्याची माहिती माध्यमांच्या मार्फत मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांना माहिती होण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। दोन महत्त्वाचे विषय आहेत। एक म्हणजे मी जनता दरबारची संकल्पना जी सन 2004 पासून सुरू केलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये। मध्यंतरी 2009 ते 14 मी आमदार नव्हतो, तो 5 वर्ष जर खंड पडला तर सलग हा जनता दरबार मतदारसंघामध्ये सुरू आहे। विशेषतः आता दुसऱ्यांदा मी पालकमंत्री 2024ला डिसेंबरमध्ये जेव्हा झालो तेव्हा 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2026 ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघात एकूण 21 जनता दरबार या ठिकाणी मी घेतलेले आहेत। म्हणजे सरासरी महिन्याला 2 असं ॲव्हरेज त्या जनता दरबारचं पडलेलं आहे। जनता दरबारमध्ये एकूण प्राप्त अर्ज नुसते लेखी हे 1081 माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यातल्या 672 अर्जांवरती सकारात्मक कार्यवाही पूर्ण झालेली आहे। त्याची टक्केवारी काढली तर जवळपास 63% अर्जांवर पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक प्रतिसाद, त्याचा निर्णय त्या अर्जदाराच्या त्याचं जे काम होतं ते होण्यामध्ये झालेलं आहे। जे काही अर्ज प्रलंबित आहेत त्या प्रलंबित अर्जांच्या संदर्भामध्ये 409 अर्ज प्रलंबित आहेत आणि त्या बाबतीत संबंधित विभागांना जर काही अपुऱ्या कागदपत्रांमुळे ते अर्ज प्रलंबित असतील तर ती पूर्तता करण्याचे आदेश मी मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा या दोन्ही योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेतला तेव्हा त्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्याचा सुद्धा राहिलेल्या 409 अर्जांचा सुद्धा माझ्याकडे लवकरच त्याचा गोषवारा प्राप्त होईल। दुसरी योजना मी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा उपक्रम सप्टेंबर 2025 पासून सुरू केला। म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 5 महिने झाले हा उपक्रम चालू आहे। या 5 महिन्यामध्ये 160 गावांमध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीची टीम प्रत्यक्ष गेली होती। त्याच्यामध्ये 5086 अर्ज एकूण त्या टीमला त्या गावात गेल्यानंतर प्राप्त झाले आणि कार्यवाही झालेले अर्ज 5086 पैकी 3408 आहेत। त्याची टक्केवारी काढली तर 67% अर्जांचा सकारात्मक निपटारा हा या योजनेच्या माध्यमातून झालेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।